A blissful home. एक सौख्यमय घर. A blissful home. सौख्यमय घर. You know, a blissful home is a great desire of God. तुम्हाला ठाऊक आहे सौख्यमय घर ही देवाची एक खूप मोठी इच्छा आहे. Amen. A blissful home is God's plan for you. आणि सौख्यमय घर ही देवाची तुझ्यासाठीची पण इच्छा आहे. And if God had planned every marriage to fail, आणि देवाने जर प्रत्येक विवाह अपयशीच होण्याची योजना केली असती then why did He ever make a home? तर मग देवाने घर नावाची संस्था तयारच कशाला केली असती? Isn't it? हो की नाही? जर तोडायलाच देवाने ते केलंय तर निर्माणच केलं नसतं ना. God had made this beautiful home देवाने हे सुंदरसं घर तयार केलं so that you can all be very happy, अशासाठी की तुम्ही सगळेजण अगदी आनंदाने त्यात नांदावं, that you can all be very joyful, अशासाठी की तुम्ही सर्वजण त्यात आनंदानं राहावं and you can all be peaceful. आणि शांतीनं नांदावं. So God set up this marriage institution, तर देवाने ही लग्न नावाची संस्था, विवाह नावाची संस्था नेमलेली आहे. and through this He set up a beautiful home for us. आणि याद्वारे देवाने आपल्या प्रत्येकासाठी सुंदरसं घर निर्माण करून दिलेलं आहे. Each one of us, आपल्याला प्रत्येकाला देवाने ते देऊ केलंय. whether you are married or unmarried, मग त्यात तुमचा विवाह झालेला असो किंवा नसो, लग्न झालेलं असो किंवा नसो, we still have a home. प्रत्येकाला घर असतं ना आपापलं. Even if you are a bachelor or a spinster, you still know a home because you have lived in a home. ब्रह्मचारी असा नाही तर कन्याकुमारी असा, प्रत्येकाचं घर असतंच. प्रत्येक जणाला विचारलं की म्हणतो मी घरी चाललो. Amen. आमेन. So it is possible to enjoy blissful family life. तर सौख्यमय पारिवारिक जीवनाचा आनंद आणि उपभोग घेणं शक्य आहे बरं का. You just have to make God the center of your heart, त्याच्यासाठी तुम्ही फक्त देवाला आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी ठेवा and you have to make God the center of your home. आणि देवाला तुमच्या घराचा सुद्धा केंद्र बिंदू बनवा. If God possesses your heart and your home, your marriage shall be blissful. जर देवाने तुमच्या घराचा आणि हृदयाचा पूर्ण ताबा घेतला आणि तो पूर्ण ताबा जर तुम्ही तुमच्या घराचा आणि हृदयाचा देवाला दिला तो तुमचा विवाह, तुमचं आयुष्य सौख्यमय होईल. You have to be open to His words. तुम्हाला देवाच्या शब्दांसाठी उघडं व्हावं लागेल. This word of God should be the top priority in any marriage. हा देवाचा जो शब्द आहे या देवाच्या शब्दाला कुठल्याही विवाहामध्ये पहिलं प्राधान्याचं नंबर 1 चं स्थान मिळायला हवंय. If you want your family life to be successful, हे खरोखर तुम्हाला मनापासून जर तुमचं पारिवारिक आयुष्य आशीर्वादित आणि यशस्वी व्हायची इच्छा असेल, you have to open your life to this great instruction of God. तुला स्वतःला देवाच्या या महान मार्गदर्शनासाठी उघडं व्हावं लागेल, ते स्वीकारावं And लागेल. I promise you, आणि मी वचन देतो if the word of God is respected in every home, देवाचं वचन जर प्रत्येक घरामध्ये अशा पद्धतीनं आदर प्राप्त, आदर मिळवणारं झालं that home shall be blessed home. तर ते घर आशीर्वादित होणार आणि नांदा सौख्य भरे प्रत्येक घराबाहेर लिहिलं जाणार. There is no way that home shall fall. ते घर पडणारच नाही, काही रीतच नाही ते घर पडायची. His words, His instructions, His commandments, त्याचे शब्द, त्याचं मार्गदर्शन आणि त्याच्या आज्ञा they are not grievous. त्या काही दुःखदायी नाहीयेत, They are not burdensome, त्या काही ओझं देणाऱ्या नाहीयेत. but they are तर blessedness. देवाकडून आलेल्या या आज्ञा आणि मार्गदर्शन हे सगळं आशीर्वादित पण आहे. If the husband follows the word of God, जर घरचा पती, घरचा नवरा देवाच्या शब्दामागे चालत असेल if the wife follows the word of God, आणि घरची गृहिणी, पत्नी, बायको जर देवाच्या शब्दामागे तेवढीच चालत असेल that house shall be a paradise. तर ते घर तर नंदनवनच होणार आहे. God said, देव बोललाय, I know Abraham will guide the family in the word of God. मला माहिती आहे अब्राम त्याच्या परिवाराला देवाच्या शब्दाद्वारे मार्गदर्शन करेल. देव म्हणाला, Bible says बायबल म्हणतं in 1 John 5 verse 3, 1 योहान 5वा अध्याय त्यातलं 3रं वचन, for this is the love of God that we keep His commandments, and His commandments are not burdensome. हीच देवाची प्रीती आहे आणि देवाची हीच आज्ञा आहे आणि देवाची आज्ञा ओझं देणारी नाहीये. It is an easy thing to do. तर हे सोपं काम आहे बेटा. And God made man with a desire to please and follow His will. आणि देवाने माणसाने देवाची आज्ञा पाळून देवाची इच्छा पूर्ण करावी म्हणून देवाने माणसाला निर्माण केलंय. The Lord Jesus Christ He came to make it easier for us, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी सगळं सोपं करून द्यायला आलेले आहे. that we may
follow His word. अशासाठी की आपण अगदी तन्मयतेनं येशूंच्या शब्दामागे लागावं. And that's why He has given us the Holy Spirit. म्हणून तर देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. Praise God. देवाला We are धन्यवाद. no more living under the law. आपण थोडे आता नियमशास्त्राखाली आणि कायद्यांखाली राहणार Where आहोत. God said, do this and do that. जिथे नियमशास्त्राखाली देव बोलला होता असं कर म्हणजे तसं होईल आणि तसं कर म्हणजे तसं होईल. If you do it, you shall be blessed. If you don't do it, you shall be cursed. असं केलं तर तुला आशीर्वाद मिळतील, तसं केलं तर बघा खबरदार शापित होशील. असं तर नाहीच आहे ना आता. Adam and Eve lived under the law परंतु आदाम हवा अशा पद्धतीच्या नियमशास्त्राखाली जगलेले आहे. because God said, कारण देव बोललेला the आहे. day you eat of it, you shall surely die. देव त्यांना म्हणाला होता, ज्या दिवशी तुम्ही नको म्हटले यातलं खाल त्या दिवशी जरूर नक्की मराल. If you eat of the tree of good and evil, you shall die. चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खालशील त्या दिवशी मरशील. But if you eat all other fruits, you shall not die. बाकीची सगळी फळं खाल तर तुम्ही मरणार नाही, पण जे नको म्हटलंय त्याला हात लावला आणि खाल्लं तर मरणार. He said, you are under my law. आणि देव म्हणाला तुम्ही माझ्या नियमशास्त्राखाली माझ्या कायद्यांखाली राहताय. The day you disobey me, you shall surely आणि die. ज्या दिवशी तुम्ही माझे कायदे मोडाल, आज्ञाभंग कराल, त्या दिवशीच तुम्ही मराल. And that's how strict the law is. एवढा तो कडक कायदा आणि नियमशास्त्र होतं आहे. And when they disobeyed God, आणि जेव्हा त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या, curse fell on them. शाप आला ना त्यांच्यावर. That family lived under the law. आणि तो परिवार नियमशास्त्राखाली जगत होता. But today's family lives under the grace. पण आजचे परिवार देवाच्या कृपेखाली जगणारे आहेत. Praise God. काय झालंय आपल्याला? And that's why we should be living a blissful life. मग आपण नाही का सौख्यमय जीवन जगायला हवं देवाच्या कृपेखाली राहत असताना? Since Jesus came, येशू आले He made the home atmosphere very easy and very beautiful. आणि येशू आल्यामुळे येशूंनी आपल्या घरगुती वातावरणाला, घर परिवारातल्या घरगुती वातावरणाला अतिशय सौख्यमय केलेलं आहे. And see the Lord Jesus Christ. बघा ना तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तांकडे. Every time He got a chance, He went to people's homes ज्या दरवेळेला येशूंना संधी लाभली, येशू लोकांच्या घरी गेले ना. to be a blessing to them. का गेले लोकांच्या घरी? घर अंडरलाईन का? त्यांच्यासाठी आशीर्वाद म्हणायला. He went to Mary Martha's house to be a blessing to मरियाच्या them. मार्तेच्या घरी येशू गेले त्यांच्यासाठी आशीर्वाद म्हणायला. He went to Zacchaeus' house to be a blessing to him. सगळ्याच्या घरी गेले त्यांच्यासाठी आशीर्वाद करायला, टाइमपास नाही. Jesus said, येशू बोललेले, come to me, माझ्याकडे या, all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, and I will give you rest. मी देईन तुम्हाला विसावा. For my burden is easy कारण माझं ओझं सोपं आहे and my yoke is light. आणि माझं जोखड हलकं आहे. For my burden is light and my yoke is easy. माझं ओझं हलकं आहे, माझं जोखड सोपं आहे. Say, Matthew 11:28. मत्थी 11:28 मध्ये याची नोंद आहे. And instead of seeking to do things your way, आणि तुझ्या रीतीनं गोष्टी करायच्या ऐवजी doing them God's way देवाच्या रीतीनं कर ना. will give you good results. त्यातून तुला चांगला परिणाम आणि निकाल मिळेल. अरे डोकं कशाला फोडतो एवढं? And it will give you results that you always desire. आणि त्यातून तुला असेच निकाल आणि परिणाम मिळतील की ज्याची तू इच्छा बाळगून होता की असं व्हावं आणि असंच होईल. Now it's become very easy to live a family life. आता खरं म्हटलं तर पारिवारिक जीवन जगणं, फॅमिली लाईफ जगणं खरं म्हटलं तर सोपं आहे. As a believer, बिलीवर या नात्याने सोपं आहे, it's very easy. फार सोपं आहे. परिवार It is the devil that is telling you that, family life is very tough. पण काय होतं, सैतान येतो आणि कानात बोलून जातो, नाही 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 नाही, पारिवारिक जीवन फार अवघड See असतं. what is happening outside. बघा बघा बाहेरच्या जगात सध्याला परिवारांमध्ये काय थैमान चाललेलं It's आहे. happening because they are not giving the Oh. importance to the word of God. बाहेरच्या जगामध्ये परिवारांमध्ये थैमान माजले कारण ते देवाच्या शब्दाला जागा देत नाहीत ना. And if it is happening amongst the believer, it is because the believers are not giving the rightful place to the word of आणि God. बिलीवर लोकांमध्ये सुद्धा जर त्यांच्या घरात असंच थैमान माजलेलं असेल तर याचाच अर्थ असा लागतो की ते बिलीवर आहेत, पण त्या बिलीवर लोकांनी देवाच्या शब्दाला घरात जागाच दिलेली नाही. God is not to be blamed. देवाला दोष देऊ नका. The devil cannot touch you. दोषाचं खापर माझ्या देवावर फोडायचं नाही. खरं म्हटलं तर सैतान तुम्हाला हात सुद्धा लावू शकत नाही. God says, देव बोललेला do आहे, not give place to the devil. सैतानाला जागा वाव देऊ नको. देव बोललाय. Praise God. देवाला धन्यवाद. It's become more easy for you to live a Christian and blessed life than for Adam and Eve to live a blessed life. आदाम आणि हवा जे आशीर्वादित जीवन जगत होते त्यांना तर ते अवघड होतं. आपल्याला अवघड नाहीये आशीर्वादित जीवन जगणं कृपेखाली. Every house needs a foundation. बघा प्रत्येक घराला पाया लागतो ना, पाया. And Jesus said, आणि येशू म्हणाले, every saying of mine is a foundation for you. माझं प्रत्येक वचन तुमच्यासाठी पाया आहे. And let the wind blow, let the waters come, let the floods come, that house will stand. मग वारा वाहू दे, वादळ येऊ दे, काही पण होऊ दे, ते घर उभं राहणार कारण त्या घराचा पाया देवाचा शब्द आहे. Because that family is building its life on the foundation. कारण तो परिवार त्या पायावर घर बांधत आहे. But he who does not heed to my word, पण जो कोणी बिलीवर माझा शब्दच ऐकत नाही आणि पाळत नाही, then he has built his house on sand. त्याने धुळीवर आणि मातीवर घर बांधलंय, वाळूवर बांधलंय. Then when rain comes and storm comes, then the house मग collapses. पाऊस पडला आणि तुफान वारा सुटला की त्याचं घर पडणार आहे, ठरलेलं आहे, पडणारच आहे. See, he goes right to the foundation. तो पायाला आणि मुळाला हात घालतो बेटा. See, the Lord says, I am the foundation. प्रभू म्हटलाय तुझा पाया मी आहे का तपास. प्रभू बोललाय मी आहे, पण तू तपास आहे का.
दिला If Jesus is the foundation of your family, आणि येशू जर तुझा पारिवारिक पाया असतील that तुझ्या house has फॅमिलीचा, to stand. अरे ते घर उभं राहिलंच पाहिजे. Amen. आमेन. Jesus is your foundation. येशू तुमचा पाया आहे. The blood of Jesus is your foundation. येशूंचं रक्त तुमचा पाया आहे That will keep you away from curses. आणि ते तुम्हाला शापांपासून लांब ठेवेल. The moment they applied the blood on the doorpost and the lintels, the angel of death just passed their homes. ज्या क्षणाला त्यांनी ते रक्त दाराबाहेर वेशीला लावलं, मृत्यूचा दूत पास करून गेला ना, My Jesus, ओलांडून गेला. my Jesus is called the foundation of अहो, all माझ्या things. येशू ख्रिस्ताला सगळ्याच गोष्टींचा पाया म्हणतात. तू काय तुझं एकट्याचं घर घेऊन बसलाय? He is our refuge. He is our strength. अरे येशू आपलं आश्रयस्थान आणि आपली ताकद आहे. He is a very present help in times of trouble. येशू ख्रिस्त तात्कालिक मदत आहेत आपली. अगदी संकट समयी तात्कालिक सेवा येशू करतात This आपली. Bible is your foundation अरे of बायबल God. तुझा पाया आहे, देवाने दिलेला पाया आहे. Praise God. त्याच्या म्हणण्यावर त्याच्या म्हणण्यावर काय बांधतोय? हे काय म्हणतं त्याच्यावर बांध. Let people say anything. लोकांना काय आहे? लोक काही Oh, बोलतात. pastor, it is tough times. लोक बोलतात. लोक आहे, मी तर नेहमी म्हणते लोक आहे बोलणार. लोक म्हणतील नाही नाही अवघड आहे, Oh, it's tough times. नाही नाही फार अवघड You know आहे, what is happening in the world? काळ फार वाईट आहे, काय जगात चाललंय You know बघताय ना. how many divorce cases are happening आणि everywhere? किती घटस्फोट सध्याला Family आहे. life is broken. किती पारिवारिक जीवन Devil is playing havoc in बघा ना, everybody's सैतान home. थैमान घालतोय लोकांच्या As घराघरात. though God is missing completely हो, out. जणू काही देव नाहीच आहे कुठं आणि कशात. God is there. अरे देव आहे ना, आपण बिलीवर आहे ना. Praise त्या- God. त्याची पण शंका आहे का? God नाही ना? said देव बोललाय. in Isaiah 51 verse 16, यशया 51 त्यातलं 16वं वचन देव बोललेलं आहे. and I have put my words in thy mouth, and I have covered thee in the shadow of my hand, that I may plant the heavens and lay the foundations of the earth, and say unto Zion, thou art my people. यशया 51 आणि त्यातलं 16वं वचन जे आहे ना, त्याच्यामध्ये देव बोललाय बघा, आणि मी आपली वचने तुझ्या मुखात घातलेली आहेत आणि आपल्या हाताच्या छायेत मी तुला झाकलेले आहे, अशासाठी की मी आकाशे रोपावी आणि पृथ्वीचे पाये घालावे आणि तू माझी प्रजा आहेस असे सियोनाला म्हणावे. Use the word of God. अहो, देवाचा शब्द वापरा ना. Make a decree of the word of God. प्रमाण करा देवाच्या शब्दाचं की शब्दात असं लिहिलेलं आहे, माझ्याशी असं तसं होणार My नाही. house shall stand. माझं घर उभं My राहणार, family shall be माझा prosperous. परिवार उभा राहणार, Praise God. समृद्ध होणार. If you have the word of God in your life, देवाचा शब्द जर तुमच्या जीवनात असेल तर, if you have the word of God in your family, आणि जर तुमच्या परिवारात देवाचा शब्द असेल, देवाच्या शब्दाला जागा असेल, and if you give importance to the word of God in आणि your त्या family, तुमच्या परिवारात जर देवाच्या शब्दांना तुम्ही महत्व दिलं, that home shall be a blissful home. ते घर सौख्यमय घर होईल. नांदा सौख्य बरे अशी आडनावाची पाटी नाही, या शब्दांची पाटी त्या घराला लागेल. Praise God. Amen. If you go to Israel today, आज जर तुम्ही इस्रायलला गेलात ना, every house outside will have a mezuzah. प्रत्येक घराबाहेर मेझुजा नावाची एक गोष्ट लटकवलेली असते. A mezuzah, I had brought it home. मेझुजा मी घरी घेऊन आणलेलं आहे माझ्यासाठी. ते The Jewish people, यहुदी लोक they used to cut scripture verses and put 3-4 verses in it and then fix it on the door. असं शास्त्रवचन एखाद्या कागदावरती कापून लिहिणार आणि तो कागदाचा तुकडा त्या बाहेर घराबाहेर लावणार. Because कारण they say this word of God will keep our home. यहुदी लोक म्हणतात हा देवाचा शब्द आमचं घर टिकवेल. Praise God. We have got the word of God in our hearts. अहो, आपल्या हृदयात देवाचा शब्द आहे, आपण घेऊन करतोय काय? Praise देवाला God. धन्यवाद. Use that powerful word of God सामर्थ्यवान देवाचा शब्द कधीतरी वापरा and strike at the head of the devil. आणि सैतानाच्या मी म्हणतो डोक्यावरच घाव घाल Say, my house will stand in Jesus' आणि name. म्हण माझं घर येशूंच्या नावात उभं राहणार. If the foundation is strong, पाया जर खंबीर असेल ना तर- everything is sure. तर सगळं काही खात्रीपूर्वक होईल. Foundation determines the quality of life and destiny. पायावरनं कळेल की कुठल्या दर्जाचं जीवन आणि कुठली तुझी आयुष्याची दिशा असणार आहे, ते तुझ्या पायावरनं समजेल. Make Jesus alone your only foundation. येशूंना एकट्यांनाच आपला पाया बनव ना. Praise God. ऐक थोडंसं. As a physical home needs a foundation, जसं शारीरिक घरं किंवा इमारती घरं जी काय आपण बांधतो ना सिमेंट पाळूची, त्यालाही भक्कम पाया लागतो. your spiritual home also needs a foundation. तसंच आध्यात्मिक घरांचं सुद्धा आहे. आध्यात्मिक घरांना पण देवाच्या शब्दाचा भक्कम पाया लागतो, नाही तर ते काय उभं राहायचं नाही. Amen. Amen. Because foundation plays a very critical role in our life and in our destiny. का आपल्या जीवनांमध्ये आणि आपल्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेमध्ये हा जो पाया आहे ना, त्याची महत्वाची भूमिका आहे बेटा. And we saw most of the times आणि आपण जास्तीत जास्त वेळेला बघतो the challenges we face ज्या आव्हानांना आपण तोंड देतो, later we find in life are the products of faulty foundation. मागाहून आपल्याला आयुष्यामध्ये कळतं की अरे आपला पायाच चुकीचा होता, म्हणून या सगळ्या आव्हानांना आपल्याला तोंड द्यावं लागलं. Yes, somebody there, some elderly person there, some responsible person there had kept away the Bible somewhere else, and that's why the foundation became faulty. कोणीतरी त्या घरातला कोणीतरी माणूस, कोणी वडीलधारी माणूस किंवा त्या घरातला कोणीतरी माणूस त्याने देवाच्या शब्दाला बाजूला ठेवून दिलं, Yes. म्हणून त्या घराचा पाया जो आहे तो चुकला. I'm telling you the truth. हिशोब चुकला. Somewhere we missed it. घरात कुठेतरी आपल्याकडनं ते राहून गेलं. घरातला कोणी पण, वडीलधारी, लहान, छोटा, सहान, मोठा, कोणी पण, कोणाकडून तरी घरात या वचनाला जागा राहिली नाही. Yes. पाया पडला कमकुवत
आणि झाला गोंधळ. Somebody has not respected the word of God. कोणीतरी देवाच्या शब्दाला घरात मान दिलेला नाही. आपलं आपण समजून घ्यायचं, तसे आपण फार शहाणे लोक आहोत. Somebody had neglected the word of God. कोणीतरी देवाच्या शब्दाकडे दुर्लक्ष केलं, आपलं आपण समजून घ्यायचं. Even if a child goes wayward एखादं लेकरू सुद्धा जरा भटक्या मार्गाला लागलं ना, later in life, मागाहून समजा जीवनामध्ये, what you need to do is very simple. तुम्ही काय करायची गरज असते? काय फार गोंधळ नाही घालायचा, You साधं need to काम go back to the foundation. साधं काम आहे. पायाकडे परत जायचं. Simple. सिंपल, साधं आहे. Don't worry. अरे काय Don't तुम्ही run to here to this person, that person. काळजी करू नका. ह्याला धर, त्याला धर, याला विचार, त्याला What to कोणाला do, काय what नको not to विचारू, do. काय करू, काय करू, कोणाला विचारू नको, Keeping काय a करू. spy behind people. आणि Don't लोकांच्या want. मागे उगीच हेर सोडायचे. तू जा, तू बघून ये, तू आल्यावर मला सांग, स्पाय सोडाय काय No, गरज आहे, go काय? back to the foundation. पायाकडे परत जा. The word of God. देवाच्या शब्दाकडे Pray. परत जा. प्रार्थना कर. Seek God's face. देवाचं मुख शोध. God will make that faulty foundation to be a strong foundation. देव त्या चुकीच्या पायाला एक खंबीर पाया बनवून सोडेल, पण ते करायचं ते पहिलं कर. Because foundation also speaks about the origin. कारण की पाया जो आहे ना, तो आपल्या प्रमुख उगमाविषयी पण बोलतो. Say, before building a house, you first build the foundation. कसं असतं, आपण घर बांधण्या अगोदर पाया घालतो ना, पाया. Before marriage, build your foundation. तसं लग्न वगैरे करण्या अगोदर जरा पाया नीट घाला. Before going to work, build the foundation. कामाला जाण्या अगोदर सुद्धा सकाळी जरा पाया नीट घाला. Because foundation speaks about the origin of things. कारण पाया म्हणजे गोष्टींचा उगम, गोष्टी तिथून सुरू होतात. त्याला पाया भरणी म्हणतात. It's- पाया भरून yes, जाशील. it speaks about the beginning. आणि त्याला सुरुवात म्हणतात. It speaks about the principles ती of. सुरुवात आहे, ती आधी आहे. ते तत्वांविषयी बोलतंय. It speaks about the structure of something. आणि एखाद्या गोष्टीच्या साच्याविषयी ते बोलतंय की असं असं कर तर साचा छान होईल. Somewhere we missed it. कुठेतरी आपल्याकडनं राहून गेलं. Amen. कुठेतरी आपल्याकडनं राहून गेलं. Somewhere we didn't bring our child to church. कुठेतरी आपण आपल्याकडनं चुकलं रे बाबा, चुकलं. आपल्या लेकराला आपण चर्चला नाही आणलं. Yes. हो, We pampered them too much. आपण खूपच शेफारला आपल्या मुला मुलींना फार लाडागोडी लावली. And when they cried that we cannot come to church, we said, okay, sit down and watch the आणि TV. पोरं रडून म्हटली आम्ही नाही चर्चला येणार, आम्ही नाही चर्चला येणार. तर आपण सुद्धा आई बाप अगदी त्यांना म्हणून गेलो, ठीक आहे ठीक आहे, टीव्ही बघत बसा बरं Or का. we were so busy fighting that we forgot that we have to get our child to church. नाहीतर नवरा बायको आपणच भांडण्यामध्ये एवढे व्यस्त होतो की बोलायलाच विसरून गेलो, "हो बेटा तूही चर्चला चल." And sometimes because of our egos आणि कधी कधी अहमपणा फार भारी, and our misunderstandings, गैरसमजुती अजून भारी. we deprive the foundation that is necessary for our children's त्यामुळे growth. आपल्या मुलांच्या संगोपनासाठी जो पाया गरजेचा आणि महत्वाचा असतो, तो आपल्या भांडणांमुळे, अहमपणामुळे आणि गैरसमजुतीमुळे कुठेतरी निघूनच जातो ना. Sometimes कधी कधी when the spouses fight, नवरा बायको जेव्हा भांडतात, they say, okay, today nobody goes to church. ते ठरवतात आज कुणीही चर्चला जायचं नाही. And poor children are dressing up to go to church. बिचारी मुलं कपडे घालत असतात की चला चर्चला जायचंय. But our ego is plays the major role. बा, आपला अहमपणा फार मोठा ना. No, nobody is going to church today. नाही, आज चर्चला कुणीही जायचं नाही. पण What happens? काय झालं? When the children think it's not very important. आणि मग मुलांना वाटतं जेव्हा की हे एवढं महत्वाचं नाही होते. Keep your ego aside. Keep your fight aside. मी काय म्हणतो, मुलांना कशाला असं वाटू द्यायचं की चर्चला जाणं एवढं महत्वाचं नाही. तेव्हा तुमचं दोघांचं भांडण झालं असेल तर तेव्हा ते मिटवा, रात्री येऊन सेटल करा, Praise आता चर्चला God. जा. But let us go to church. आता आपण चर्चला जाऊ असं Let त्यांना us म्हणा. get to चला hear चला what चला, God says. देवाचा शब्द ऐकायचा, देव काय बोलतो ते ऐकायचं. चला चला सगळ्यांनी चला, Maybe गाडी you- भर गाडी भर. Maybe you must have fought with an elder or with some member of the church. कदाचित तुम्ही चर्चच्या एल्डरशीच भांडले असाल, नाही तर चर्चच्या एखाद्या सभासदाशी भांडल्या, काय सांगत नाही. Don't say, I will not go to that church now. तेवढ्यावरनं अंगात आल्यासारखं असं म्हणायची गरज नाही, मी त्या चर्चला जाणार नाही, मी ते चर्च सोडलं. But today your family suffers because of that one rash decision. आज तुझ्या परिवाराला का त्रास होतो मग? तो एक जो असा निर्णय वाकडा तिकडा तू घेतलास ना घाईघाईत, त्यामुळे तुझ्या परिवाराला त्रास होतो का? ती घाई संकटात नाही. And more than your spouse, your children suffer. आणि तुमच्या नवऱ्या बायकोपेक्षा जास्त तुमच्या मुलांना त्रास होतो. And ते they will लक्षात suffer if they are very small. घ्या. आणि मुलं जर लहान आहे तर त्यांना त्रास होणारच आहे. Because their life is made in the church. कारण मुलांचं जीवन चर्च मध्येच घडतं. तुम्ही काही म्हणा, The school does not teach them God. शाळा त्यांना देव शिकवत नाही. The school does not teach them about spiritual foundation. शाळा त्यांना आध्यात्मिक पाया शिकवत नाही. आध्यात्मिक पाया चर्च मध्ये शिकवला जातो, कमीत कमी आपल्या तरी. Foundation is very important. पाया फार महत्वाचा आहे. Never neglect the foundation. कधी पायाकडे दुर्लक्ष करू नका. नाही मी इमारत बांधून पूर्ण केली, पाया खोदला का? See, you may have seen it तुम्ही बघितलं असेल, where members of some families never get married. एखाद्या परिवारातले काही सदस्य जेव्हा लग्नच करत नाहीत Or if they get married at all, the marriages fail. किंवा लग्न केलं तर ते लग्न अपयशी झालं. And there are other situations also आणि सुद्धा काही परिस्थिती असते where people rise to a level and then crash. जिथे लोक काही विशिष्ट स्तरापर्यंत येतात आणि मग धडाम करणं पत्त्याचं घर कोसळल्यासारखं कोसळतं. And if you see the root of it all, the foundation is shaky. आणि त्या सगळ्याचं मूळ तपासलं तर आपल्यासारख्यांना तर लगेच कळतं की यांचा पायाच कमकुवत आहे. Amen. देवाच्या शब्दालाच जागा नाहीये. Some people live to a certain level of age and afterwards they vanish. काही लोक एका विशिष्ट वयापर्यंत जगतात, मग नाहीसेच होतात And then they die early. आणि मग लवकर मारतात. Why? कशाला असं? Word of God is not given prominence. देवाच्या शब्दाला प्राधान्य देत नाहीत म्हणून असं होतं.
I have seen मी बघितलेलं आहे. some people who are here, काही लोक इथे सुद्धा जी आहेत suddenly they leave अचानक जातात and suddenly they have a premature death. आणि अचानक वेळे अगोदरचं मरण त्यांना येतं. See, if you leave a place where it is plentiful word of God, बघा, अशी जागा जर तुम्ही अशी सोडून जाताय जिथं देवाचा शब्द खरं म्हटलं तर भरपूर प्रमाणात होता, what is the use of having good friends all around in other places? काय फायदा दुसऱ्या जागी जाऊन भरपूर मित्र दोस्त आणि यार ठेवून काय मिळणार आहे Where the का? word of God is not there, जिथं देवाचा शब्दच नाहीये there is no life. तिथं काही जीवन नाहीये. देवाचा शब्द नाही तिथं जीवन नाही. लिहून ठेव, डोक्यात कोरून ठेव. All these are signs of faulty foundation. आणि ही सगळी लक्षणं चुकीच्या पायाची, खराब झालेल्या पायाची लक्षणं आहेत. Foundation can be weak, foundation can be faulty. पाया कमकुवत होऊ शकतो, पाया चुकलेला असू शकतो. If you build your life on your education, तुम्ही जर तुमचं जीवन तुमच्या शिक्षणावर बांधायला if you निघाला, build your life on money, तुम्ही जर तुमचं जीवन पैशावर बांधायला or निघाला people or influence, किंवा लोकांवर वशिल्यावर बांधायला निघाला, it is a wrong foundation. अरे तो पाया चुकलेला आहे. आज It- नाही कल तो गिरने ही वाला It है. is a faulty foundation. तो पाया चुकलेला आहे. Money has wings, it will take off. पैशाला पंख असतात बरं का, उडून जाईल. Friends will leave off. यार दोस्त सुद्धा असेच असतात, कधी जातील. Hey, your health will collapse. तुझी तब्येत सुद्धा कधीही ढासळू शकते. Amen. आमेन. When you see evil in the home, तुम्ही जर तुमच्या घरात तुम्हाला काय अरिष्ट दुष्टाई दिसली it is the evil foundation. तर समजून घ्यायचं पायाच आपला दुष्ट काहीतरी चुकलेला आहे. How you built that house? ते घर तुम्ही कसं बांधता? Was it built on the word of God? ते देवाच्या शब्दात बांधलेलं होतं का? हा? Some people get married to unbelievers. काही लोक लग्न करतात अविश्वासू मुलीशी किंवा मुलाशी. बोला. And they enter that house in a faulty foundation. आणि चुकीचा पाया घालून त्या घरामध्ये प्रवेश करतात तर ते काय टिकणार आहे? It's very hard. अवघड आहे. You allow negative forces to come and then they come in that house with the family roots are all wrong and then problem starts. नकारात्मक शक्त्यांना तुम्ही तुमच्या घरांमध्ये सताड घुसू देताय, मग तर समस्या सुरू होणारच आहे आणि पाया कमकुवत होणार आहे. Say, foundation speaks about roots. पाया म्हणजे मूळ मूळ मूळ. Sometimes कधी कधी some families get all those wrong roots in the new family and then that house collapses. काही परिवार सगळी चुकीची मुळं नवीन परिवारामध्ये टाकतात आणि तिथे गोंधळ सुरू होऊन ते ढासळून पडतं. And all these evil foundations at times come because it is the product of demonic covenants that family has already made. आणि कधी कधी हे सगळे दुष्ट पाय अशासाठी घरात घुसतात कारण की त्या परिवाराने काहीतरी सैतानिक करार आणि नवस बोललेले असतात. Yes. हो, Many people make covenants that you don't know of. बरेच लोक करतात असले नवस आणि करार, तुला माहित नाही म्हणून केले नाहीत असं नसतं. Say, that's why getting married to believers is a must. म्हणून बिलीवर लोकांनी बिलीवरशी लग्न करणं मस्ट अंडरलाईन. Otherwise, you are carrying all covenants and transactions made by that family when they were in the world. नाहीतर तो परिवार जगात असताना त्यांनी हे जे काही नवस आणि करार पुकारलेले आहेत त्या सगळ्यामध्ये तुम्ही पण खेचले जाताय. That's why today, with a burdened heart, I make a decree. म्हणून आज ओझ्याने भरलेल्या हृदयाने मी हे फरमान करतोय. Let the mantle of fire burn up all these transactions and covenants that have been made when we were in the world. आगीचा In झगा पडू Jesus' दे, name. आगीचा झगा पडू दे आणि आपण एकेकाळी जगात असताना हे जे काही नवस करार वगैरे बोलले गेलेले आहेत ते सगळं त्याच्यामध्ये जळून राख होऊ दे. Let every evil foundation प्रत्येक दुष्ट पाया of your family life तुझ्या पारिवारिक जीवनाचा, fighting against your strong foundation, तुझ्या त्या खंबीर पायाविरुद्ध भांडणारा let it collapse in the name of तो Jesus. पडूनच जाऊ द्या येशूंच्या नावात. Let the foundation of Jesus alone stand in your life. आणि येशूंचाच फक्त पाया तुमच्या जीवनात खंबीर उभा राहू दे. Praise God. देवाला धन्यवाद. Every evil foundation collapse in Jesus' name. प्रत्येक दुष्ट पाया येशूंच्या नावात पडून जाऊ दे. All covenants made in the past, let it be broken in Jesus' name. भूतकाळात केलेले सगळे करार येशूंच्या नावात पडून जाऊ दे. All transactions made in the worldly times, let it collapse in the name of Jesus. जगी काळामध्ये आपण असताना केलेले झालेले सगळे व्यवहार येशूंच्या नावात आज बंद होऊ देत. Praise God. त्यांची राख होऊ दे. Remember this. आणि हे नेहमी लक्षात ठेव, Foundation determines the quality of life and destiny. पायावरनं ठरेल कुठल्या दर्जाचं जीवन तुला मिळणार आहे आणि आयुष्याची दिशा तुझी काय होणार आहे. That's why this is the assignment for each one of you. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना ही एक कामगिरी आहे. Find out the evil foundation. तुम्ही तो दुष्ट पाया जो कुठे जाणवला स्वतःच्या घरात तो शोधून काढा. Find out all the evil plans that have been put in your home. शोधून काढा आपल्या स्वतःच्या परिवारामध्ये घरामध्ये काय सगळ्या दुष्ट योजना कुठून येत आहेत, हे कुठून सगळं घुसलं आपल्या All घरात. those patterns आणि काय ते which are सगळे नमुने creating those problems. जे नको आहेत आपल्याला, ते सगळे नमुने कुठून घुसले आपल्या घरात. Sometimes even an innocent doll that some friend of yours gives and you keep it in the home right in front can be an evil covenant doll. कधी कधी एखादी साधी बोळी छोटीशी इवलीशी भावली सुद्धा क्यूट दिसणारी तुम्हाला कोणीतरी दिली आणि तुम्ही घरात आणून ठेवली, त्याच्यातनं सुद्धा काहीतरी पुकारलेले नवस आणि करार आडवे येऊ शकतात. These days people don't go to shop to buy just dolls to look good. It is all being made covenanted upon and then these things are sold. अलीकडे फक्त घरामध्ये त्या भावल्या छान दिसाव्यात म्हणून भावल्या बनत नाहीत बेटा. भावल्या बाजारामध्ये हे सगळं जंत्रून मंत्रून आणि नवस पुकारूनच येतात. So that's why you have to connect to a higher mantle to deal with all these evil foundations आणि in म्हणून हा life. सगळा जो काही दुष्ट पाया आहे ना, त्या पायाशी तुला जर लढायचं असेल
तर तुला वनप येऊन देवाच्या शब्दाला जागा द्यावी लागेल. Praise God. Every day pray in that family. रोज जरा परिवारात तू पुढाकार घेऊन प्रार्थना कर. We don't know which kind of person comes to our home. काय माहिती ना आपल्याला आपल्या घरामध्ये रोज कोण कोण काय काय माणसं What येतात. kind of evil thoughts and evil actions and evil feet they come in our बरं home. आली तर आली, जाताना घरात काय सोडून जातात आपल्याला काय माहितीये ना. Sometimes कधी कधी suddenly when somebody comes home and goes out, you feel that heaviness in that house. अचानक कोणीतरी घरात आलं आणि थोड्या वेळाने ते घरातनं गेले की आपल्याला घरामध्ये असं ओझो ओझो वाटतं कधी कधी. Sometimes suddenly when those people go out, you start fighting amongst आणि yourselves. कधी कधी असली ओझं घेऊन येणारी माणसं गेली ना की आपण एकमेकांमध्ये घरात भांडायला And लागतो. you feel, why I'm fighting? आणि मग आपण विचार करायला लागतो असं तर कधी होत नाही, आपण का भांडतोय It's not a असे? big cause, a small cause. आणि त्याचं कारण काही मोठं नसतं, छोटंसंच कारण असतं की ते कोणी आले आणि असलं काहीतरी ओझं सोडून You गेले. should know where the evil foundations are तुम्हाला and कळायला how they पाहिजे, come. तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही स्वतःला शिष्य म्हणताय, बिलीवर म्हणताय, तर हे सगळं आता बाय नाऊ कळायला पाहिजे तुला बेटा की That's- कुठून हे सगळं येतं. That's why I decree म्हणून मी फरमान with काढतो the anointing of God upon देवाच्या my life अभिषेकाने, माझ्या जीवनावर जो देवाचा अभिषेक आहे त्यात मी that घोषणा करतो. every evil foundation प्रत्येक जो वाईट आणि दुष्ट should पाय collapse in the name of Jesus. येशूंच्या नावात तो ढासळलाच पाहिजे. Every negative pattern, नकारात्मक नमुने say every negative म्हणा, pattern, बोला माझ्या मागून. घरं तुमची पण आहेत आणि माझं पण आहे. बोला माझ्या मागून. सगळे every नकारात्मक negative pattern around my life and around my family, माझ्या अवतीभोवती असलेले, माझ्या परिवाराच्या सभोवताली असलेले सगळे नकारात्मक नमुने let it collapse in the name of Jesus. येशूंच्या नावात ढासळून पडू दे. The skyscraper of the word of God should rise higher and higher in my life. in देवाच्या Jesus' name. शब्दाची उंच इमारत माझ्या घरात दिवसेंदिवस उंच 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 झाली पाहिजे. And the word of God should go deeper and deeper and deeper in my family आणि life in देवाच्या Jesus' name. शब्दाचा खोल पाया माझ्या घरामध्ये रोज अजून खोल अजून खोल अजून खोल गेला पाहिजे. It is that deep humility towards the word of God that sustains strong authority in our family. देवाच्या शब्दाप्रित्यर्थ जर आपण खोल अशी नम्रता ठेवली ना तर त्यातून आपला परिवार जो आहे त्याला पाठिंबा मिळून तो खंबीर उभा राहतो. Praise God. देवाला धन्यवाद. Don't take these words lightly. या माझ्या शब्दांना हलके में लेना मत. Amen. Now remember, the world has its own foundation. लक्षात ठेवा, जगाला आपला स्वतःचा पाया आहे. But we go back to our roots. आपण आपल्या मुळाकडे परत जातोय. Where? कुठे? The inventor of all homes. सगळ्या घरांचा निर्माण करता आधी The one who instituted every marriage. ज्यानेच प्रत्येक विवाह स्थापित केला, The one who conducted the first marriage on this earth. ज्याने पहिलं लग्न या भूतलावर लावलं, The marriage of Adam and Eve. आदाम आणि हवेचं लग्न लावणारा निर्माण करता. Not only he conducted their first marriage, but he also created them. त्या आदाम हवेचं लग्न फक्त त्याने त्या देवाने लावलं नाही तर त्या दोघांना निर्माणही त्यानेच केलंय. The establisher of all homes. सगळ्या घरांचा स्थिर स्थावर करणारा स्थायी, The one who said, let us make man in our own image and likeness. जो म्हणाला चला माणसाला आपल्या रूपात आणि आपल्या आवडीत बनवूया. The one who said, जो म्हणाला it is not good for a man to live alone, पुरुषाने एकटं राहणं चांगलं नाही, but let me make a helpmeet for him. मला त्यासाठी एक मदतनीस तयार करू दे. The one who brought Eve to Adam, ज्याने हव्वेला आदामाकडे आणलं bound them as husband and wife. आणि त्यांना नवरा बायको म्हणून जोडलं. My living God. माझा जिवंत देव त्याचं नाव आहे. Praise God. देवाला धन्यवाद आहे. Let us go back to him. चला चला चला, मी म्हणतो देवाकडे परत जायची वेळ झाली. कम बॅक. The one who started every home. ज्यांनी प्रत्येक घर सुरू केलेलं आहे, He is our foundation. तो आपला पाया आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He can change everything. तो सगळं काही बदलू शकतो, त्याला हक्क आणि अधिकार No आहे. matter how much shambles your house is in, तुझं घर किती जरी कोसळलेल्या He अवस्थेत can असलं, lift it back. तरी सुद्धा देव त्या घराला He परत can make it beautiful in देव ते Jesus' घर name. परत एकदा येशूंच्या नावात सुंदर करू शकतो. Since family life originated from Him, कारण पारिवारिक जीवनाचा उगम आणि सुरुवातच त्याच्यापासून आहे. He can rectify it. म्हणून तोच त्याची दुरुस्ती करू शकतो आणि त्याला ढिगळ मारून छान करू शकतो. Let anything happen to your life. तसं तुझ्या घराला काही हो, जीवनाला Run काही हो, to God. देवाकडे पळत ये परत. तोच घर उभं करू शकतो. अरे कुठं धावता इकडे तिकडे. Praise God. देवाला धन्यवाद. He who said, let us make man in our own image and likeness. तो देव म्हटला की चला आपण पुरुषाला स्त्रीला आपल्या स्वतःच्या रूपात आणि आवडीत बनवूया. How can He let your house be made in the image and likeness of the devil? तो कसं काय रे तुझं घर सैतानाच्या स्वरूपाचं बनवू देईल? No, no. हा? आपल्याला तो म्हणतो माझ्यासारखं दिसा, तर आपल्या घरांना तो काय सैतानासारखं दिसायला लावेल का? Amen. आमेन. Us speaks of God the Father, God the Son, God the Holy Spirit. चला आपण म्हणजे देव जो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा. आपण मनुष्य बनवूया. आपण So if God started the family, तर देवाने जर परिवार सुरू केला He आहे, can run the family, He can maintain the family. तो देव तो परिवार चालवू शकतो आणि मेंटेन्ड सांभाळून ठेवू शकतो. If only that family gives God the first place. जर फक्त त्या परिवाराने देवाला प्रथम स्थान दिलं, देवाच्या शब्दाला प्रथम स्थान दिलं, तर